प्रथमे सर्व जनतेच्या वतीनं छत्रपती वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना साष्टांग दंडवत आणि मानाचा मुजरा घाल. वास्तविक पाहता हा किरीट सोमय्या फार बदनाम माणूस आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असल्याने हा निवळ हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे आणि त्याचे व्हिडिओ प्रसारित झालेलं सर्व जनतेने बघितलं असेल. तसला महामूर्ख आटपाडीमध्ये येतो आणि माझ्या छत्रपतीची बदनामी विटंबना करतो. त्याबद्दल मी सर्व जनतेच्या वतीनं त्या तोत्र्या किरीट सोमय्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. खरोखर हा जर आपल्याला राग येत असेल, महाराजाबरोबर खरंच प्रेम असेल, ज्याला कोणी त्याला इथं आणलं त्या पक्षाच्या कमळाला मतदान अजिबात करायचं नाही. तोच खरा जाहीर निषेध होईल. कारण त्यांना मस्ती आलेली आहे. राज्यपालाने सुद्धा दादाजी कोंडदेव बद्दल आणि आमच्या राजमाता जिजाबाई त्या संदर्भात सुद्धा अपशब्द वापरले. कालचीच घटना घ्या, बीजेपीच्या अध्यक्षाच्या मुलीनं श्रीरामाला नाही तसल्या शिव्या दिले. त्या सोशल मीडियावर संपूर्ण क्लिप ती व्हायरल होत्या. हा बीजेपीला आपल्या महापुरुषाचा जशी संधी गावल तसा अपमान करण्याची एक सवय लागलेली आहे. म्हणताना या बीजेपीच्या कमळाला या महाराष्ट्रातून मुळासकट हद्दपार केलं पाहिजे. तर आपलं महापुरुष आपले जे काय दैवत आहेत त्यांची विटंबना म्हणा, त्यांच्याबद्दल अशब्द अपशब्द म्हणा वापरता येणार नाहीत. म्हणताना मी शेवटचं सांगतो, या प्रवृत्तीचा या बीजेपी पक्षाचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि किरीट सोमय्या जोपर्यंत आटपाडीत येऊन माफी मागत नाही तोपर्यंत त्याला मी सुट्टी देणार नाही. जिथं आटपाडी तालुक्यात दिसल तिथं त्याला चोपल्याशिवाय राहणार नाही.